हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे आमच्या खंडाळ्यामध्ये मेला, म्हणजे तुम्ही फन फेअर म्हणू शकता, फेअर म्हणू शकता. तर हा फेअर आमच्या खंडाळ्यामध्ये आलाय पहिल्यांदा. मुलं खूप एक्साइटेड आहेत की मम्मी तिथे छान झुले असणार आहेत, फूड स्टॉल असणार आहेत, आणि मी पण एक्साइटेड आहे की काहीतरी तिथे आपल्याला विकत घ्यायला मिळेल, काहीतरी ज्वेलरी, काहीही. शॉपिंग त्या लेडीचा फेवरेट विषय असतो. तर मी अशी तयार झालेली आहे आणि तुम्हाला मी माझ्यासोबत नेणार आहे हा खंडाळ्यातला मेला कसा आहे दाखवायला. खंडाळा म्हणजे हा तो खंडाळा नाही, तो अतिक्या खंडाला वाला खंडाळा नाही. तर हा खंडाळा आहे रत्नागिरीमधलं एक छोटंसं गाव, अगदी खेडा आहे. पण तिथे पहिल्यांदाच मेला आलेला आहे. तर मी एक्साइटेड आहे जायसाठी. तर तुम्ही सगळे तयार आहेत माझ्यासोबत यायला, आहात ना? तर चला मग. OMG, एक्सपेक्टेशन पेक्षा मोठा आकाश पाळणा आहे. ओ वा. खंडाळ्यामध्ये असं हे पहिल्यांदाच काहीतरी आलेलं आहे. इथल्या लोकांसाठी तर हे सगळं नवीन आहे. लेट्स गो इनसाइड. थोड्या वेळाने स्टेज जवळ यायचे. अगदी थोड्याच वेळात आपण स्टेजवरती सांस्कृतिक कार्यक्रम सुरू, यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो शिमला दुर्गा शिमला दुर्गा कुठल्याही कच्च्या बाजाराला आहे. राजस्थानी होममेड पिकल हा वेगवेगळ्या प्रकारच्या लोणच्यांचा स्टॉल या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित झालेला आहे. थोड्याच वेळात स्टेजवरचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतील. हो, करूया. नाही रे, लाइटिंग करना धूम मिट्टी है. ओ माय गॉड, विदू अच्छा बारीक व्हायला होता. नाचायचं नाहीये. सही से रेट लगाओ. इतना सारा सामान ले रहे तो कम तो करना पड़ेगा ना. क्या जी भैया? और वो भी देखना है मुझे. वो कितने में देंगे? वो कितने का है? ट्विस्टर है, इधर से व्यायाम करने के लिए और इधर से इको प्रेशर के लिए 450 का है. ओह, 450. तुम्हाला पाहिजे
लाडूचा साचा आहे हा. यात असं सारण टाकायचं आणि असं 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 हलवायचं आणि मग त्याच्यात लाडू बनणार छान. साईज जरा मोठा आहे पण मला घ्यायला हवाय. हा. हॅपी. थोडं खा. मस्त आहे. आणि इथे होता स्प्रिंग पोटॅटोचा शॉप. मला एक खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं आणि फायनली मी ट्राय केलं. जबरदस्त मस्त टेस्ट होती. टेस्टी टेस्टी जबरदस्त. थोडासा वेफर्सचा टेस्ट येतो ते बालाजीचे वेफर्स असतात ते. आता विहान जातोय आकाश पाहण्यावर. तो माझ्यासाठी लागलेला की चल म्हणून, पण मला इतकी भीती वाटत नाही याची. आता युनिव्हर्सल मध्येच गेलेलो, तोच एक्सपिरियन्स बाद झाला. काय ओरडत आहे. पडला पडला. धाव धाव पकडा. किती पडली किती पडली. हाय बघ. मला हा एक आवडला बघ, छोटा आहे. कोणता घेऊ सांग. दादा हा एक व्हाईट, हा एक आणि एक लॉंग मध्ये घेते. हाँ भाई, बड़े 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 सामान है जिंदगी में अगर आई हो चल गई भाई चल गए भाई अपनी
कॉफीचा कप घेऊन हसतात ना पुण्याच्या ड्रायव्हिंग स्किलला, त्यांच्यासाठी खरं तर हा शो होता. इतका जबरदस्त, एकदम इतक्या कॉन्फिडन्सने ती बाईक चालवत होती ना. तिला गोल गोल फिरताना बघून आम्हाला गरगरायला लागलं, ते सगळं हलत होतं. पण काय ड्रायव्हिंग स्किल, खूपच जबरदस्त. म्हणजे पूर्ण फेअरमधनं हा बेस्ट शो होता, मौत का कुआं. तर या खंडाळा महोत्सवमध्ये मुलांनी भरपूर मजा केली, सगळ्या राईड्समध्ये बसले, छान चमचमीत खायला मिळालं. आणि इकडे महिलांसाठी काहीतरी चालू होतं, म्हणजे आय थिंक पैठणीचा खेळ असं काहीतरी चालू होतं. छान गेम्स होते, महिला खूप एन्जॉय करत होत्या. माझी पार्टिसिपेट करायची इच्छा झाली, पण आम्हाला भरपूर उशीर झाला होता. मी सगळ्यात पहिले आली होती. मी आली तेव्हा बघा काहीच गर्दी नव्हती आणि आता बघा बसायलासुद्धा जागा नव्हती. तर असा हा खंडाळा महोत्सव 2026 छान प्रोग्राम होता आणि आयोजक दरवर्षी आयोजित करतील असे अपेक्षा करतो आम्ही. आणि मुलांसाठी, आमच्यासाठी, सगळ्यांसाठी खूप मस्त अनुभव होता हा. तर तुम्हाला माझा खंडाळा महोत्सवाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, सी यू, स्टे ट्यून.